नमस्कार. आज बाजारातून सुरण आणला. सुरणाचं काय करावं? भाजी तर कोणाला आवडत नाही. म्हणून तो साफ केला, त्याच्यावरची सगळं सालं काढून टाकली आणि कुकरच्या झाकणावर ठेवून शिजवून घेतला. पाणी त्याच्यात अजिबात घालायचं नाही. जर आपण त्याचे काप करून शिजवले तर ते खूप जास्त शिजतात. पण असं अख्खाच्या अख्खा शिजवला की तो व्यवस्थित शिजला तो. तर अशा प्रकारे शिजवला आणि आत्ता नंतर काप केले. काप केल्यानंतर आपण त्याला मीठ लावायचं आहे. हे बघा, मीठ लावा. आता आपण हळद लावा. ह्याच्यात आमचूर पावडर कंपल्सरी लावायची आहे, मिरची पावडर, कारण ह्याला थोडं उग्र असतं, तुम्हाला माहीतच आहे. ही आमचूर पावडर आणि आलं लसणाची पेस्ट लावा. असं सगळं त्याला सुरणाला व्यवस्थित चोळून घ्या. पूर्ण व्यवस्थित त्याला आपण चोळून लावून ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे बघा, असं लावायचं आहे. आणि आता आपण हे जे मिश्रण आहे, रवा, तांदळाचं पीठ आणि मसाला ह्यांचं मिश्रण आहे, त्याच्यात ते आपण व्यवस्थित घोळवायचे आहेत. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे, आपण रश्मीजीत किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा, आता शॅलो फ्राय करायचं आपल्याला. अशा प्रकारे आपण व्यवस्थित ते सेट करायचे आणि व्यवस्थित त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायची आता गरज नाही, कारण ऑलरेडी ते शिजलेले आहेतच. असे उलटे करा. असे उलटे पलटे करून आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. शॅलो फ्रायच करायचे आहेत आणि ऑइल अजिबात राहत नाही याच्यात. सुरण सहसा भाजी वगैरे खायला आपल्याला कंटाळा येतो. मग अशा प्रकारचे सुरण करून खाल्ले तर खूप छान लागतात. आणि जेव्हा आपण नॉनव्हेज खायचं नसतं, श्रावण महिन्यात विशेषतः, तेव्हा अशा प्रकारचे केळ्याचे काप, सुरणाचे काप, बटाट्याचे काप हे आपण करून खातो. तर हा एक ऑप्शन तुम्हाला चांगलाच आहे. बघा, अशा प्रकारचे हे व्यवस्थित तळून झाले. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.